श्री गजानन महाराज भक्त विजय अध्याय 21. नमो नमोजी श्री गणेशा, पूर्ण करीत माझी आशा. आणिला ग्रंथ अध्याय कळसा गजानन लीलामृताचा. माते शारदे कृपा करुनी, चालवली तू माझी लेखणी. श्री गजानन कथा वधवूनी, मनोरथ पुरविले. श्री सद्गुरु दत्त अवधूता, तूच ठेवला वरदहस्त माथा. म्हणून हा ग्रंथ पूर्णत्वा पावताची चाहला. एकविध निष्ठा ज्याचे मनी, असे गजानना लागोनी. तया केव्हा काही कमी जनी, पडणार नाही जीवनी. ईश्वरी कृपा ज्याचे वर, तया न काळजी काही फिकीर. दाता एक सर्वेश्वर, रक्षी भक्ता दिनराती. शेगावी बांधिता मंदिर, काम चालले कळसावर. झोक जाऊन एक मजूर, पडला तेथून खालती. वाटे लोका मेला मेला, दगडावरी खाली पडला. असेल चिंदा मेंदा झाला, गरीब बिचाऱ्या मजुराचा. परी घडले सारे अघटित, खरचटलेही नाही त्याप्रत. जैसा चेंडू झेलतात, तैसे कोणी झेलले. तो म्हणे मी पडता खाली, गजाननाला हाक मारली. धरोनी करांगुळी मग खाली, कोणीतरी आणले. लोक म्हणती तू खरा भक्त, स्वामींनी दिला तुला हात. परीस स्पर्श तो भाग्यात, म्हणून या लाभला. अशीचा एक आणखी गोष्ट सांगतो श्रोते तुम्हाप्रत. आली एक बाई रजपूत, जयपुराहून आली. भूतबाधा तिला होती, दत्तात्रय ते दृष्टांत देती. शेगावी तू जाता मुक्ती, मिळेल गजानन पायांशी. धरोनी ती विश्वासमनी, आली शेगावी दर्शनी. रामनवमीचा उत्सव म्हणून होती गर्दी जावली. त्या गर्दीत आश्रयासी ती जाता एका खांबासी. तो खांबच अतिवेगेसी तिजवरती कोसळला. 10-20 लोकांनी खांब काढला उचलोनी. त्वरित नेले दवाखानी. एका ख्रिश्चन बाईच्या सांगितला तिचं वृत्तांत. आश्चर्यपरी तिला वाटत, एवढा जरी झाला आघात, बाई मात्र वाचली. हा कशाचा चमत्कार. श्रेष्ठ भक्ती बळावर भक्त तरती वारंवार, येती जरी संकटे. भक्त कृष्णाजी पाटलाचा, पुत्र रामचंद्र नावाचा, सिद्ध गजानन संताचा शरणागत जो होता. तयाचे घरी समर्थ स्वारी, गोसावी होऊन आली द्वारी. म्हणती तया देई सत्वरी, भोजन आणि दक्षिणा. खरोखरीच तयाने जेऊ घातले प्रेमाने. 5 रुपये दक्षिणा आदराने देऊ केली गोसाव्या. तेव्हा गोसावी काय म्हणाला, ही दक्षिणा नको आम्हाला. तू येऊन या त्वरे मठाला, कारभार तो सांभाळी. मठाची देखभाल करावी, हीच सेवा तू करावी. आम्हासी तू प्रिय व्हावी, हो म्हणावे सत्वर. ही दक्षिणा जरी देशील, व्याधी कांतेची हरेल. आरोग्यता तिज लाभेल, कृपा आमुची ती होता. रामचंद्र मनी जाणले, गोसावी ना हे बोले. हे गजानन महाराज आले, जागवण्या मजा बाप्पा. उपदेश देण्या मजद्वारी, आली श्री समर्थ स्वारी. गोसावी हा बाह्यांतरी, आत माझा गजानन. ऐसे हे गजानन चरित्र आहे पहा अति अद्भुत. भाविक करुणे एकाग्र चित्त पठण याचे करावे. प्रथम अध्याय ते कथन, महाराजांचे प्रगटन. माघ सप्तमीस गजानन संत आले शेगावी. कथा दुसरा अध्यायात, गोविंद पुवांच्या कीर्तनात महाराज आले मंदिरात. चमत्कार दाविले पितांबरा. कथा तिसऱ्या अध्यायाची, अद्भुत नवस गांजाची. चिलीम धरली प्रेमाची, स्वामिनी ती हातात. चौथ्या अध्यायी, जानकी रामाने विस्तव न दिला चिलिमी कारणे. किडे पडले नासे चिंचवणे, ऐसी कथा ती आली. गोष्ट 5व्या अध्यायात, महाराज आले पिंपळ गावात. गुराख्यांनी ती पूजा थाट, अद्भुत केला तो तेथे. बंकट लाले समर्थ आणले, परतोनी माघारा भले. कोरड्या विहिरीस पाणी लागले, भास्कर पाटलाच्या. 6व्या अध्यायात गोष्ट, मक्याच्या कणसाची शेतात. गांधील माशा असंख्यात, भक्त परीक्षा ती होती. अकोटी बंधू नरसिंगाला समर्थ जाऊनी भेटला. उत्सव मारुती मंदिराला, केला श्रावण मासात. त्या 7व्या अध्यायात, पाटलांच्या कथा बहुत. शक्ती सामर्थ्य रक्षणार्थ वापरावे हा बोध. कथा 8व्या अध्यायात, महाराज आले कृष्णाजी मळ्यात. जळत्या पलंगाची तेथ गोष्ट, बोधिला तो ब्रह्मगिरी. द्वाड घोडा शांत केला, समर्थ रूपे बाळकृष्णाला. दर्शन दिले हा भाग आला, 9व्या त्या अध्यायी. कथा 10व्या अध्यायाची, परीक्षा बाळाभाऊंची. शांत गाय केली सुखलालाची, कथा भाग हा आला. मुक्ती दिली भास्कराला, आज्ञा केली कावळ्याला. रक्षिले जणू जव्हार आल्या, सुरुंग तो उडताही. गोपाळदासा भेटले, आडगावात स्वामी गेले. ऐसे कथानक कथिले. 11व्या अध्यायी, वस्त्र नेसवले पितांबराला. दूर कोडोलीत पाठवला, आम्रवृक्ष तो फुलवला. तारावया भक्तांसी, श्यामसिंगाच्या भंडाऱ्याला. नवा मठ उभारिला, समर्थ केल्या बहुलीला. बदल्या त्या 12वत. कथा 13व्या अध्यायाची, व्याधी गंगा भारतीची. बंडू तात्यास धनप्राप्तीची, सांगितली ती गोष्ट. नौका फुटता धावे नर्मदा, विडा तो माधवनाथा. पाठवल्या या सर्व कथा 14व्या अध्यायात. लोकमान्य टिळकांची गोष्ट सांगितली 15व्या अध्यायात. उपदेश श्रीधर काळेप्रत, जाऊ नको परदेशी. पादुका प्रसाद पुंडलिकाला,
नैवेद्य करावर कवराचा घेतला, चरा तुकारामाचा पाडला. कथावा 16व्या अध्यायी. 17व्या अध्यायात कथा. दिगंबर म्हणून खटला भरता, काय झाले ती वार्ता निरोपिली श्रोतयांस. महता बशा पाठविला, परत तो पंजाबाला. हिंदू आणि यवनाला बोध केला कळकळीचा. पंढरीत बापू काळ्याला, विठ्ठल रूपे दर्शनी दिसला. गजानन रक्षी वार कर्याला. 18व्यात या कथा. कथावा 19व्यात. गोपाळ बुटी नागपुरात, ठेवता समर्था परत, आणले हरिपाटलाने. वासुदेवानंद सरस्वती, कर्मयोग्याची ती मूर्ती, त्याची ही गोड कथा ती, सांगितली या अध्यायी. खळ्याचे केले संरक्षण, जाखरड्याचे लावले लग्न, प्रपंच परमार्थ एक करून, सांगितला तो भक्ता. तसेच या अध्यायात समाधीची आली गोष्ट. सिद्ध गजानन संत शेगावात विराजला. श्रींची समाधी झाल्यावर दाविले जे चमत्कार, कथाभाग तो सुंदर 20व्यात वर्णन केला. 21व्या अध्यायात कथिले सार संक्षेपात, अजूनही मिळे दृष्टांत श्रद्धे भक्ता भाविका. समर्थ साक्षात चंद्रमौळी, सदा राहती भक्तांजवळी, सांभाळती संकटकाळी, निष्ठा ठेवता पदकमली. संक्षेपे हे गजानन चरित्र, जर मी वदले आहे तेथ, तरी आदर ठेवून चित्तात सेवा माझी स्वीकारा. समर्थांनी माझ्या हाती लिहून घेतली ही पोथी, ही त्यांचीच इच्छा निश्चिती, जाणा हो सकल जन. वाचन करा या ग्रंथाचे नित्य, तेणे तुमच्या व्याधी समस्त, हरण करतील स्वामी समर्थ, विश्वास ठेवा हा मनी. समर्थ सिद्ध योगी गजानन, त्यांचे घ्या नित्य दर्शन, मनोभावे करा पूजन आणि ग्रंथ वाचावा. कोणत्याही गुरुवारी ग्रंथ वाचन सुरू करी, रोज एक अध्याय तरी वाचित तो जावा. अथवा अध्याय ते 7 वाचिता एका दिवसात, पूर्ण दिन 3 दिवसात पारायण होईल. ग्रंथ वाचने ठेवता भाव, भेटले तो योगी राव. पहिले तरी लावेल नाव, भवसागरातून ती. भगवंत भुकेला भावाचा, दाखला हा गीतेचा, अनुभव घ्या हो निष्ठेचा. पूज्य सिद्ध गजानन. शके 1912 माहे पौष महिन्यात, कृष्ण षष्टीच्या दारात, ग्रंथ संपूर्ण जाहला. वार होता तो सूर्याचा, रवी नारायणाचा, उत्तरायणी हेमंत ऋतूचा, अंमल होता सर्वत्र. सौभाग्ययोगे उत्तरा नक्ष, चंद्र असता कन्या राशीत, ग्रहमान अनुकूल श्रेष्ठ, ग्रंथ पावला पूर्णत्वा. इंग्रजी मास जानेवारी, तारीख होती 6 वरी, सन 91 सालावरी, लेखन गेले पूर्णत्वा. ही सर्व गजाननाची माया, मी अपात्र लीला वर्णाया, परी उभा पाठीस गुरुराया, म्हणून झाले हे शक्य. श्री गजानन कृपे करून हा ग्रंथ झाला लिहून, म्हणून त्यांचेच चरणी जाण अर्पण केला सर्व भावे. जरी न्यूनत्व काही राहिले, तरी पाहिजे पदरी घातले, मी बालक अज्ञानी भोळे, विनंती माझी ही तुम्हा. येत माझे नाही काही, ही तर सद्गुरु कृपा पाही, विनंती करतो तुम्हा पाही, सेवा गोड मानून घ्या. इथे श्री गजानन महाराज भक्त विजय 21 अध्याय समाप्त. श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय. जय देव जय देव, जय गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम शांती शांती शांती. शुभम भवतु. श्री गजानन महाराज की जय.